फणस जो आहे तो कसा कापायचा, तो कापल्याच्या नंतर त्याच्यातून कसा गरा वेगळा करायचा आणि कसा मग तो नंतर आपण चवीने खायचा. तर आता आपण सुरुवात करू. राजू आपल्याला सांगेल की तो कसा कापायचा. आता हा फणस आपण बघतोय, कापा फणस. याला असा सुरीने 2 बाजूने मधून कापायचा. मधून कापल्याच्या नंतर तुम्ही आता बघताय की याला हा असा सफेद डिंक दिसतोय. हा जो मधला भाग आहे याला पाव म्हणतात. ठीक आहे, आपण खातो तो मैद्याचा पाव नाही आहे, हा फणसाचा पाव आहे. तर हा जो डिंक असतो तो पुसून घ्यायचा असतो. आता याला पुन्हा एकदा एका तुकड्याला वेगळा करायचा आणि हा जो पावाचा भाग तुम्ही बघताय हा व्हाईट कलरचा ज्याला डिंक लागलेला असतो, हा डिंक लागलेला जो भाग आहे त्याला एका याने कापून घ्यायचा. हे आता गरे आपले काढून झालेले आहेत. अर्धा फणस जो आहे आपला ऑलमोस्ट झालेला आहे. आता तुम्ही बघू